कधी विचार केलाय का एक साधं बिस्किट भारताच्या प्रत्येक घरात कसं पोहोचलं? होय, ही गोष्ट आहे पार्लेजीची. 1939 मध्ये मुंबईत सुरू झाली. त्या काळी बिस्किट महागडी फक्त परदेशी कंपन्यांची मिळायची. गरीब आणि मध्यमवर्गीय माणसाला ती परवडत नव्हती. पार्लेजीने हा गॅप भरला. स्वस्त, पौष्टिक आणि कन्सिस्टंट क्वालिटीचं बिस्किट मार्केटमध्ये आणलं. नाव ठेवलं पार्लेजी, अर्थात पार्ले ग्लुकोज. पण खरी ताकद होती त्यांच्या मार्केटिंगमध्ये. पॅकेजिंगवरची छोटी मुलगी आयकॉनिक बनली. जी म्हणजे जिनियस हा टॅगलाईन लोकांच्या मनात घर करून गेला. त्यांच्या ॲड्समध्ये घरगुती वातावरण, मुलांचं हसू, शाळा आणि चहा सोबतचं कनेक्शन दिसलं. रेल्वे स्टेशन, टी स्टॉल, किराणा दुकान सगळीकडे पार्लेजी दिसायला लागलं. त्यांनी जाहिरातीमधून कल्चर तयार केलं. हर चाय पे चर्चा, चहा आणि पार्लेजी हे जवळ एकच होऊ लागलं. फेस्टिवल, क्रिकेट मॅच आणि डिजिटल कॅम्पेनमध्येही त्यांनी मेसेज दिला. पार्लेजी अर्थात नेशन्स बिस्किट. आज पार्लेजी जगभर 100 पेक्षा जास्त देशात एक्सपोर्ट होतं आणि हे जगातलं सर्वात विकलं जाणारं बिस्किट आहे. शिकवण काय तर मार्केटिंग फक्त जाहिरात नाही, ते आयडेंटिटी तयार करतं. जेव्हा तुमचं प्रोडक्ट लोकांच्या दैनंदिन आयुष्याचा भाग होतं तेव्हा ते प्रोडक्ट राहत नाही, तो संस्कृती बनतं. आणि हे पार्लेजीने करून दाखवलं.